Hello and welcome to Standard 8. We are going to start geography in this video session. So without further ado, let's get started. Our lesson number 1. The name of the lesson is Local Time and Standard Time. Let's recall. Why does the duration of the day and night keep changing? How many latitudes can be drawn on a world map keeping the interval of 1 degree each? The apparent movement of the sun from east to west is a result of what? What is the direction of the rotation of the earth? While the earth rotates, how many longitude face the sun daily? At which longitude does the date change? How was time measured in olden days? In present times, what are the instruments used to time measurement? So, हे जे क्वेश्चन्स आहे याचे आन्सर तुम्ही मला असाइनमेंटमध्ये उद्यापर्यंत लिहून पाठवायचे आहे. हे तुम्ही मागच्या वर्षी शिकलेले आहे, हे तुम्ही बुकमध्ये शोधा किंवा इंटरनेटवर शोधा, तुम्हाला याचे आन्सर मिळेल. पण ही तुमची असाइनमेंट आहे, मी उद्याला चेक करेल. सो जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन. वी गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, ब्रश अवर टीथ अँड टेक अ बाथ. आपण रोज सकाळी लवकर उठतो, ब्रश करतो आणि आंघोळ करतो. देन वी हॅव ब्रेकफास्ट अँड गो टू स्कूल. नंतर आपण नाश्ता करून शाळेला जातो. वी स्टडी इन अवर क्लासरूम. आपण अभ्यास करतो. वी रिटर्न होम. परत घरी येतो. वी गो टू प्लेग्राउंड टू प्ले इन द इव्हनिंग. वी हॅड डिनर, ब्रश अँड टीथ अँड गो टू स्लीप. वी कीप डुईंग सिमिलर ॲक्टिव्हिटी थ्रू आउट द डे. कन्सिडरिंग अवर डेली रुटीन वी नीड टू डिसाईड द टाइम फॉर ऑल द ॲक्टिव्हिटीज. तर आपण हे सर्व करताना आपण काही टाइम कन्सिडर करतो की आपण यावेळी हे केलेलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. इन ओल्डन डेज पीपल used to take a help of various tools and also depend on a various natural event for the measurement of time. आधीच्या काळात त्यांच्याकडे वॉच तर नसेल, आपण जशी घड्याळ घेतो आता, त्यामुळे ते नेचरवर किंवा नॅचरल इव्हेंटवर डिपेंड राहत होते. ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्स दे डिवायडेड द डे इन टू अ फॉलोइंग पार्ट्स. फ्रॉम सनराईज टू सनसेट डे टाइम अँड फ्रॉम द सनसेट टू द नेक्स्ट सनराईज नाईट टाइम. सनराईज म्हणजे सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत दिवस राहायचा आणि सूर्यास्तापासून सूर्योदय होईपर्यंत परत रात्र राहायची. अ होल डे मीन द ड्युरेशन फ्रॉम द सनराईज टू द नेक्स्ट. आजच्या सनराईज पासून उद्याच्या सनराईज पर्यंत एक पूर्ण दिवस असायचा. अर्लियर नॅचरल इव्हेंट्स अँड इन्स्ट्रुमेंट लाईक गतिकपत्र, अ बाउल विथ माइन होल इन इट्स अँड बेस विच वुड फ्लोट ऑन अ लार्ज वॉटर फिल्ड वेसल. सँड टायमर एक्सेट्रा वी वेअर यूज टू टेल टाइम. या गोष्टी आपण टाइम माहीत करायसाठी वापरत असायचो. द अर्थ टेक्स 24 hours, दॅट इज 1 डे ऑफ कम्प्लीट 1 रोटेशन. 24 तासामध्ये आपली अर्थ एक रोटेशन कम्प्लीट करते किंवा एक परिक्रमा स्वतःभोवती कम्प्लीट करते. वी कन्सिडर द डायरेक्शन वेअर द सन रायझेस टू द ईस्ट, द अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आपल्याला माहित आहे की सूर्य हा पूर्वेकडून उगवतो, त्यामुळे पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे. ॲज अ रिझल्ट वी एक्सपिरियन्स सनराईज, नून, सनसेट अँड मिडनाईट. आणि याच्यामुळे आपल्याला सनराईज, सनसेट, नून आणि मिडनाईट बघायला मिळते. ड्युरिंग रोटेशन द लॉन्जिट्यूड्स इन द वेस्टर्न पार्ट फेस द सन ग्रॅज्युअली वाईल दोज इन द ईस्ट एक्सपिरियन्स डार्कनेस. वेस्ट साईडला जर दिवस असेल तर ईस्ट साईडला आपल्याला अंधार बघायला मिळतो. The longitudes which face the sun experience sunrise, while on the other hand one of the darkness experience sunset. While traveling in a bus, we often see trees, electric poles, building, etc. outside the windows. तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता किंवा फिरायला जाता तेव्हा तुम्ही गाडीच्या खिडकीतून काय बघता? ट्रीज बघता, झाडं बघतात किंवा काही घरं सुद्धा बघतात. They appears to be moving in the opposite direction. आणि ते तुम्ही ज्या डायरेक्शनने जात आहे त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला ते जाताना दिसतात. ॲक्च्युअली दे आर स्टेशनरी अँड अवर बस इज मुव्हिंग फॉरवर्ड. ॲक्च्युअली ते हालत नसतात, आपली बस समोर जात असते, त्यामुळे आपल्याला ते वाटते. सिमिलरली बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ द अर्थ वी फील दॅट द सन इज चेंजिंग इट्स पोझिशन फ्रॉम ईस्ट टू वेस्ट डेली. अशाच प्रकारे सूर्यपणा एकाच जागी आहे, पण आपली अर्थ रोटेट होते, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सूर्य जो आहे हा पूर्वेकडून पश्चिमेकडे हालत आहे. ट्राय दिस. परफॉर्म द ॲक्टिव्हिटी इन द खो ग्राउंड अँड ब्रिंग सनी डे. कन्सिडर द फॉलोइंग पॉईंट्स. तर आता आपल्याला हा एक्सपेरिमेंट करता येणार तर नाही आहे कारण शाळा बंद असल्यामुळे, पण आपण हा थेरॉटिकली समजून घेऊया. चूज 1 पोल ऑन द ग्राउंड दॅट स्टेज अंडर द सन फॉर द होल डे. फॉर दिस ॲक्टिव्हिटी ऑब्झर्व द डायरेक्शन इन विच
तर बघा एका ग्राउंडमध्ये असा पोल जो असतो खो खो ग्राउंडमध्ये, इथे आपल्याला सन जी मोशननुसार याची पडणारी सावली बघायची आहे. शॅडो ऑफ द पोल falls in different time on the day. Measure the shadow and record your notebook. Note the relative direction of the shadow and the sun in the notebook. Where is the sun located in the sky when shadow is the shortest? And where time are the shadow longest during the day? तर जसा जसा प्रकारे सूर्याची पोझिशन चेंज होते तशा प्रकारे शॅडो चेंज होते. तर तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे अशा कोणता वेळ आहे की ज्या टाइमला शॅडो ही सर्वात छोटी असेल आणि असा कोणता टाइम आहे त्याला शॅडो ही सगळ्यात मोठी असेल. तर याचे जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन आपण बघूया. You would have realized by observing that the shadow of the early morning and evening were the longest while those at the noon were the shortest. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी शॅडो जी आहे ही एकदम लांब असते आणि दुपारच्या टाइमला ही छोटी असते. बिकॉज ऑफ द चेंज इन द अपॅरंट लोकेशन ऑफ द सन इन द स्काय. का बरं? कारण सूर्याची लोकेशन चेंज होते त्यामुळे. द लेंथ अँड द डायरेक्शन ऑफ द शॅडो ऑफ द पोल केप चेंजिंग. This is because of the specific part of the earth faces the sun during rotation and move forward. See figure 1.2 incidentally. We also experience that it is cooler in the morning and evening and warmer in the afternoon. तर आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात येते की सकाळी आणि संध्याकाळी वातावरण थंड असते पण दुपारला हे जास्त गरम असते. तर बघा हा सन आहे आणि हा जो पार्ट आहे इथे नून आहे, म्हणजे इथे जे आहे ते दुपार आहे. या पार्टला काय आहे? सनसेट आहे, म्हणजे इथे सूर्यास्त होत आहे. इथे काय आहे? सनराइज आहे, म्हणजे सूर्य उगवतो आहे. आणि इकडे मिडनाईट आहे कारण अर्थची रोटेशन ही अशी आहे त्यामुळे. As soon as the sun starts moving up in the sky after sunrise, the length of our shadow reduces. Normally, the length of the shadow is shortest at noon. As the sun moves toward the horizon in the afternoon, the length of our shadow increases again in the evening. The noon time is the same time and given a longitude across the earth, that is from the north pole to the south pole. The time of the place as decided by the location of the sun in the sky is known as a local time. तर अशा प्रकारे सूर्याच्या मदतीने दुपारी शॅडो लहान असते, सकाळी संध्याकाळी मोठी असते, हे टाइम ठरवले जातात आणि याच टाइमला आपण इथचा लोकल टाइम बनतो. In the regions lying in between the polar circles and the poles, the daytime could be more than 24 hours depending upon the season. As a result, understanding the timing of sunrise, noon, sunset and midnight of these places become important. पण पोलच्या जवळ जे आहे त्या तिथच्या कंडिशननुसार सनराईज किंवा सनसेट जी आहे 24 तासापासून खूप जास्त मोठे असू शकतात तिथच्या कंडिशननुसार. त्यामुळे इथचा अभ्यास करणं पण खूप महत्त्वाचा आहे. ॲट द पोल द डेट टाइम अँड द ड्युरेशन ऑफ द डे लास्ट अराउंड 6 months. दिवसाची जी ड्युरेशन आहे ती जवळपास 6 महिने तिथे दिवसच राहतो. टू टेल द टाइम सनराईज अँड सनसेट ॲट द पोल्स वन हॅड टू कन्सिडर द डेट. तिथच्या सनराईज आणि सनसेट कन्सिडर करायला आपल्याला डेट माहीत असणं आवश्यक आहे. वेन द सन रायजेस ऑन अ स्पेसिफिक डे इट मूव्ज अराउंड द हॉरिझॉन अँड देअरफॉर हिअर द लेंथ ऑफ द शॅडो कॅन नॉट बी कन्सिडर टू टेलिंग नून टाईम. इथे बघा 6 महिने जवळपास दिवसभर दिवस असतो, तिथे सूर्यास्त होतच नाही 6 महिने. त्यामुळे तिच्या हॉरिझॉनला ऑब्झर्व करून ते आपण टाइम सांगतो आणि आपण शॅडोनुसार तिथे टाइम सांगू शकत नाही. थिंक अबाउट इट. ॲट द पोल सनराईज ऑकर्स ऑन द वन इक्वेनॉक्स अँड सनसेट इन द नेक्स्ट इक्वेनॉक्स. इफ यू हॅपन टू बी वन at any pole during this time, then what would be the route of the sun in the daytime? On which day would the sun appears at the highest point in the sky? अशा कोणत्या दिवसात इथे सन आपल्याला एकदम हायेस्ट पॉईंटवर बघायला मिळतो. Different longitude have different timing for sunrise, noon and sunset. When it is noon at Mumbai, it would be the same at Kolkata. जेव्हा मुंबईमध्ये दुपार असते तेव्हा कोलकात्यात एकदम तोच टाइम असणं बरोबर नाही आहे, कारण तिथे जी आपली लॉन्जिट्यूड आहे ती वेगळी राहते. बिकॉज कोलकाता लाईज इन द ईस्ट ऑफ मुंबई, इट वुड ऑलरेडी बी आफ्टरनून इन कोलकाता. कोलकाता हे मुंबईपासून ईस्टमध्ये असल्यामुळे तिथे ऑलरेडी आपल्याला दुपार झालेली मिळेल. द लोकल टाइम ऑफ द प्लेस ऑन द अर्थ सरफेस इज डिटरमाइन विथ रेफरन्स टू द नून टाइम. दिस इम्प्लाइज दॅट प्लेस लाईंग ऑन द सेम लॉन्जिट्यूड हॅव द सेम लोकल टाइम. देअर इज नो डिफरंट व्हेन लोकल टाइम इज यूज फॉर द स्मॉल एरिया. When people living in a larger area across different longitude have to interact with each other, then using a local time could lead to
chaos and confusion. In such cases, using the local time is not convenient. तर बघा, असा एरिया जो छोटा आहे त्यामध्ये आपण लोकल टाइम वापरू शकतो, त्यामुळे तिथे कन्फ्युजन होणार नाही. पण खूप मोठा एरिया जर घेतला आणि आपण जर लोकल टाइम वापरला तर ते पॉसिबल नाही होणार. कारण इथे तुम्हाला जर सकाळ मिळेल तर समोर तुम्हाला सकाळ पाहायला मिळणार, तिथे थोडी दुपार झालेली असेल. त्यामुळे ऑलवेज रिमेंबर, द अर्थ टेक्स ऑलमोस्ट 24 hours टू कम्प्लीट वन रोटेशन. एक रोटेशन कम्प्लीट करायला अर्थला 24 hours लागतात. द अर्थ रोटेट्स बाय 360 degree. 24 hours is equal to 15 degree in 1 hour around its own axis. The earth takes 60 minutes or 15 degree is equal to 4 minutes to cover 1 degree. म्हणजे 4 मिनिटात आपली अर्थ 1 डिग्री कव्हर करते. दिस मीन दॅट फॉर इच डिग्री ऑफ लॉन्जिट्यूड द लोकल टाइम डिफर्स बाय 4 मिनिट. तर प्रत्येक लॉन्जिट्यूड क्रॉस करताना 4 मिनिटाचा फरक आपल्याला लोकल टाइममध्ये बघायला मिळतो. ट्राय दिस. तर आपण हा पार्ट जो आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये कंटिन्यू करूया. टिल देन स्टे होम, स्टे सेफ, हॅव अ गुड डे.